क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। पळसनेर शिवारातील एका शेतात बेकायदेशीर अवैधरित्या पत्राचे तारेच्या जाळीचे बंदिस्त शेडमध्ये चादरी टाकून झन्नामन्ना जुगाराचा डाव सुरू असताना नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने सोमवार दिनांक 24 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास छापा टाकून 15 जुगाऱ्यांना ताब्यात घेतले। या कारवाईत तब्बल 5,52,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। त्यात 2,54,600 रुपयांची रोख रकमेचा समावेश आहे। शिरपूर तालुक्यातील सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पळसनेर गावाजवळ जय माता दी धाब्यामागे पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा चालविला जात असल्याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक आणि नाशिक परिक्षेत्र यांना गुप्त माहिती मिळाली होती। त्यांच्या आदेशानुसार नियुक्त विशेष पथकाने 24 जूनला रात्री 8 ला छापा टाकला। झन्नामन्नाचा डाव रंगलेला असताना पोलिसांची चाहूल लागल्याने जुगारी बिथरले। त्यांची एकच धावपळ उडाली। मात्र पोलिसांनी जुगार अड्ड्यांची सर्वच दिशांना नाकाबंदी केली आणि तथापि अंधार व नाल्याचा आडोसा घेऊन पळण्यात काही जण यशस्वी ठरले। घटनास्थळावरून पोलिसांनी जुगार अड्डा चालविणाऱ्या चौघांसह तब्बल 15 जणांना ताब्यात घेतले आहे। या कारवाईत 2,54,600 रुपयांची रोकड, 35,500 रुपये किमतीचे 8 मोबाईल फोन, 2,60,000 रुपये किमतीच्या 5 दुचाकी व 20,000 रुपये किमतीचे 2 चादर असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। जुगार अड्डा चालविण्याच्या संशयावरून जागा मालक सुभाष शिंदे तर झन्नामन्ना जुगार खेळल्याच्या संशयावरून अन्य 15 संशयितांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अटक केलेल्या जुगाऱ्यांमध्ये मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील रहिवाशांचा समावेश आहे। मध्य प्रदेशातून पळसनेरला येऊन मोठ्या प्रमाणात जुगार खेळविण्यात येत असल्याचा संशय आहे। या कारवाईमुळे पोलीस दलातही खळबळ माजली आहे। याआधीही मागील वर्षी पळसनेर इथं जुगार अड्ड्यावर आयजींनी मोठी कारवाई घडवून आणली होती। तर स्थानिकांनी पोलीस प्रशासनाकडून अवैध धंद्यांवर कारवाई का होत नाही असा प्रश्न जनसामान्य नागरिकांमधून चर्चा होताना दिसत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र शिरसाट, शिरपूर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।